आशुतोष दादा घोरपडे आहेत, खरं तर युवा आहे. त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहे. निवडणूक होती आहे. आता ही निवडणूक म्हणजे आपल्या भागातल्या विकासासाठी फार महत्वाची ठरते. आपण आपले प्रश्न घेऊन जातो नगरसेवकांकडे, त्या लोकप्रतिनिधींकडे. तर काय इथलं वातावरण कसं आहे? तसं वातावरण पाहता आता गेल्या जवळजवळ 8 ते 9 वर्ष झाली नगरसेवक म्हणजे इलेक्शन झाले होते आधी. 2017. 17ला झाले होते. तर त्याच्यानंतर बघा आता 3 ते 4 वर्ष कोविडच्या नंतर राजवट होती, प्रशासकीय राजवट. प्रशासकीय कार्यकाळ. आता एवढा कार्यकाळ निघून गेल्यानंतर ही उत्सुकता म्हणजे अशी आहे की प्रत्येक आता तुम्ही बघा उमेदवार एवढे आहेत, त्याच्यामध्ये काही वरिष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, त्याच्यामध्ये माझ्यासारखे युवक सुद्धा इच्छुक राहतात. म्हणजे माझ्या वयाचे कोण उद्योजक आहेत, ते देखील त्यांनी दाखवली त्यांची इच्छा की नगरसेवक होण्याची. आता ही निवडणूक आपल्याला आजचा निकाल पाहता बघा, आता एक हाती सत्ता आपण म्हणू शकतो. बऱ्याच ठिकाणी भाजपची सत्ता या ठिकाणी बसली किंवा कुठं काय. पण मला असं माझ्या स्वतःच्या असं मनाला वाटतं की पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता पालट होऊ शकते किंवा होण्याची गरज आहे. तर सत्ता बघा आता ह्या सध्याचं वातावरण पाहता की बरेच नागरिक देखील इच्छुक आहेत की निवडणुकीला कसा प्रतिसाद मिळतोय किंवा काय निकाल येईल ह्याच्या मागं सगळ्यांची उत्सुकता तर आहेच. खरं तर लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलेलं व्यक्त झालं पाहिजे आणि आपण जर व्यक्त झालो आणि सगळ्यात महत्वाचं युवकांनी जर निवडणूक हाती घेतली तर नक्कीच परिवर्तन होतं किंवा मग काहीतरी वेगळी क्रांती, वेगळं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि ही युवकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा फार महत्वाची निवडणूक असते, रोजगाराच्या निमित्तानं किंवा उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं. तर आता ही जी निवडणूक होती आहे, आपल्या भागामध्ये काय काय प्रश्न सुटलेत आतापर्यंत आणि कोणते प्रश्न आजही प्रलंबित आहेत? कारण की 2017 ते 22 सत्ता होती भाजपाची, त्याच्यानंतर 22 ते 25 पर्यंत प्रशासकीय कार्यकाळ होता. या 9 वर्षाच्या कालावधीत काय काय कामं झाली, काय बाकी आहे? तसं तर बघा, पहिलं आता एक स्थानिक ह्याच्यावरती स्तरावरती मी जर बोलू शकतो, म्हणजे प्रत्येक नागरिकाला आमच्यासारख्या आता इंद्रायणनगर रहिवासी संघातल्या लोकांना मूलभूत गरजा असतात. पाणी, लाईट, हे तर म्हणजे आरोग्य. इंद्रायणी नगर सारखा भाग म्हणजे कसं एक डेव्हलप प्लॅन सिटी म्हटलं तरी चालेल. आता तुम्ही बाहेर रस्ते आज खोदले, उद्या काहीतरी काम करणार, रस्ते बनवणार, परत खोदणार. हा प्रत्येक नगरसेवकाचा किंवा लोकप्रतिनिधी जो पण असेल, हे त्याचं कामच आहे असं पण म्हणणं चुकीचं नाहीये. म्हणजे हे त्यांची मॅनिफेस्ट असते. एक मॅनिफेस्टो बनवतात, त्याच्यामध्ये लाईट, गटर, पाणी आणि एक रस्ता, हे तर ते प्रत्येक जण घेऊनच चालतो पुढं. पण ह्याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर इथल्या ज्येष्ठ नागरिक लोकांना जर काही केंद्रातून किंवा विधानसभेतून जे काही योजना असतात, ह्या लोकांपर्यंत कशा पोचतील किंवा काही अजून समजा विधवा महिला असतील, अपंग लोकांचे किंवा विधवा लोकांचे जे काही समस्या असतात, ज्यांना म्हणजे महिन्याला किंवा एक आपण म्हणू शकतो एक उत्पन्न चालू करून द्यायचं काम असतं. ह्या सगळ्या लोकांनी म्हणजे तो विचार केला पाहिजे. हे पहा, रस्ता, लाईट हे तर प्रशासकीय राजवटीमध्ये असताना देखील होतच कामं. बरोबर. हे तर म्हणजे गरज आता डेव्हलपमेंट आहे, चेंज हा इम्पॉर्टंट असतो प्रत्येकाला. तर ते चेंजनुसार हे सगळं होतच राहणार आहे. ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त प्रत्येक जो उमेदवार आहे ना, त्याच्याकडनं मी तोंडून तेच ऐकतोय सध्या तरी की आम्ही लाईट, रस्ते, आता हा इंद्रायणी नगर भाग आहे, मला तर वाटत नाही शेजारीच MIDC आपल्या गुरुवार शिवाय लाईट जात नाही. ते पण आता तो काळ कमी झालाय का, तर हे आता थोडंसं चेंज, आता आपण मॉडिफिकेशन झाले प्रत्येक गोष्टींमध्ये. प्रत्येक कंपन्यांमध्ये इन्व्हर्टर, जनरेटर हे स्वतःनी आपल्याकडे चालू. लाईटीचा प्रश्न तर नाहीच आहे इथं. मी स्वतः इथं राहतोय, माझं वय आता 27-28 आहे. तेव्हापासून तर पाहतोय की लाईट, पाण्याचं समस्या, पाणी आहे, दिवसाड पाण्याचा हा प्रश्न आहे, तो सुरळीत झालाच पाहिजे. जवळच पाण्याची टाकी असून सुद्धा आम्हाला हा पाण्याचा प्रश्न आहे. आणि एक गोष्ट राहिली, आता इथंच समोर आपण जिथं उभं राहिलोय, इथंच एक चेंबर आहे. जसं नगरसेवक जो कार्यकाळ संपला, त्याच्यानंतर इथं ड्रेनेज हे फुटलं होतं. आम्ही जवळजवळ हेच इथलेच जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांची मुलाखत तुम्ही आता घेतली आहे, त्यांनी स्वखर्चातून ते आता नीट केले. तर तुमच्या समोरच आहे रस्त्यावरती. तिथं कमीत कमी 6-7 महिने कंटिन्यू पाणी ओव्हरफ्लो होत होतं. ना इथला कुठला नेता, ना कुठला नगरसेवक
इथं येऊन विचारून गेला की हे पाणी सांडपाणी जे रस्त्यावरती येते ते कसलं पाणी आहे किंवा काय तुम्हाला त्रास आहे, हे असं प्रत्येक उमेदवाराला तर मी तर सांगू माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने ही छोटे छोटे कामं किंवा गरजा लोकांच्या तुम्ही ओळखून घेतल्या पाहिजेत असं. सत्तेमध्ये असतानाच फक्त लक्ष दिलं नाही पाहिजे, तर ज्या वेळेस सत्तेमध्ये असो किंवा नसो, ज्या ज्या वेळेस नागरिकांना अडी अडचणी असतात त्या त्या वेळेस लक्ष दिलं पाहिजे. आता जी निवडणूक होती आहे, खरं तर 15 जानेवारीला वोटिंग आहे, 16 तारखेला निकाल येणार आहे. काय एक ओव्हरऑल अंदाज तुझा वाटतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कोणत्या पक्षाची सत्ता त्या ठिकाणी येऊ शकते? आता हे बघा, आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकाची सत्ता ही पालट झाली पाहिजे. जसं आपण पाहिलं ह्याच्या 17च्या आधी ज्यावेळेस माझा मतदानाचा हक्क सुद्धा नव्हता, त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस जे पक्ष असतील, आता एवढं पण नाही, मला 12च्या नंतर समजायला लागलं असं समज. पण आत्ता मला जसं कळीत माझं वय जे आहे, माझ्यासारख्या युवकांना देखील वाटतं की सत्ता पालट झाली पाहिजे. ही आज आपण कालच बघितलं, मोठा बॉम्बस्फोट म्हणून न्यूज व्हायरल झाली. अनेक नेते भाजपाच्या संपर्कात गेले, तिकडं पक्षप्रवेश झाला. पण हे मला असं वाटतं हे फक्त निवडणुका पुरता असतील. तिकीट नाही भेटलं इकडं तिकडं जाण्याचं त्यांचा लोकशाहीने दिलेला हक्क आहे. पण माझं असं वैयक्तिक मत आहे की प्रत्येकाने आपलं पक्षासाठी काहीतरी देणं लागतं, नागरिकांसाठी काहीतरी देणं लागतं. एक आपण लोकप्रतिनिधीमधून म्हणून नगरपालिकेत पाऊल ठेवणारे सभागृह तुम्ही हा गाजून तुम्ही एक तुमच्या विकासांचा डोंगर रचावा, एवढीच माझी इच्छा आहे प्रत्येक उमेदवारासाठी. आणि तसं पाहिलं, तुम्ही विचारलं पक्ष कुठला हे ठरेल, पण हे आता सांगता येणार नाही, कारण की आता इनकमिंग आउट गोईंग हे प्रत्येक पक्षात चालूच आहे. अजून उमेदवारी जाहीर झाले बरोबर आहे, पण काही काही जे उमेदवार आहेत किंवा नेते आहेत, म्हणजे तुझ्या या अभ्यासामध्ये असेल की एकाच वर्षामध्ये एक नाही, दोन नाही, तीन तीन, चार चार पक्ष बदललेत. ही रियालिटी आहे इथली. खरं आहे, ते रियालिटी आहे. पण एक असं सुद्धा आहे की जे त्या पक्षामध्ये लहानपणापासून असं समजा की त्यांचं पूर्ण करिअर एकाच पक्षामध्ये झाले, अशा नेत्यांना देखील ओळखत नाही तिथं लोक. म्हणजे जे लोकांना निवडून देऊ आम्ही, ते सुद्धा लोक 8-9 वर्षानंतर परत जर त्यांचा चेहरा दिसतोय, ते ज्यावरती पण एक प्रश्न उठतो ना, मग तुम्ही 9 वर्षामध्ये काय कार्य केलं? 4 नगरसेवक आहेत, 3 भाजपचे होते आणि 1 राष्ट्रवादीचे होते ह्या प्रभागातून, प्रभाग क्रमांक 8 मध्ये. त्याच्यामध्ये आम्हाला जवळचे म्हणजे असे कोण, आता इंद्रायणी नगर या ठिकाणी तुम्ही जे उभे राहिलेत ना, आजूबाजूचे सगळे नगरसेविक आहेत. आम्ही तब्बल म्हणजे जवळजवळ 8 ते 9 वर्षानंतर त्यांचे चेहरे बघतोय परत. एवढाच गॅप आहे ना, कुठला कार्यक्रम किंवा आता समजा आमचे हे 2 बिल्डिंग विचलेत, 1 ते 70 तिकडे पलीकडे त्यांचा एक ग्रुप असेल माहित नाही, हे 2 बिल्डिंग इकडे पोलीस लाईन हे कर्मचाऱ्यांसाठी वसाहत आहे. हेच जे 2 बिल्डिंग आहे तिथं जवळजवळ 16 32 फ्लॅट आहेत. 32 फ्लॅटमध्ये एक 50 ते 60 फॅमिली मेंबर आहेत. सगळे ते वंचित राहतात, विचलित राहतात. मला तर असं वाटतं की आमच्यापर्यंत ते येत नाहीत का आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, असं तर मला एक प्रश्नच पडलाय. एवढं 8-9 वर्षामध्ये आमची काही कामं असतील ते आम्ही स्वतः जाऊन आम्हाला तिथं बोलावं लागतं, किंवा ना आजपर्यंत कुठला नेता आलाय ना काय. असं एक शेवटचा महत्वाचा प्रश्न विचारतो. खरं तर तू प्रत्येक प्रश्नावरती विस्तृतरित्या आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला आणि ते मांडलंच पाहिजे. अनेक असे राजकीय नेते आहेत की जे घराणेशाही पुढे चालवण्याचा प्रयत्न करतायत. एकतर स्वतःला तिकीट मागतायत किंवा मुलाला मागतायत, मुलीला मागतायत, किंवा पत्नी असेल किंवा मग भाऊ असेल, वहिनी असेल, असं हे सध्या राजकारण सुरू आहे. मग जे निष्ठेने काम करतात कार्यकर्ते अनेक वर्षानुवर्ष त्या पक्ष टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी, मग त्यांनी फक्त सतरंजाच उतरायच्या की नेत्यांसाठी खुर्च्या सावरायच्या, नेमकं काय भूमिका घ्यायची की त्यांनी आपला दुसरा पक्ष पकडायचा? काय वाटतं? आता बघा, सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग झालाय, माझ्यासारखा प्रत्येक एक छोटा युवक आहे. आता मी मंडे टू फ्रायडे ऑफिस आहे, सॅटर्डे संडे सुट्टी. या एवढ्या 2 दिवसाच्या ह्याच्यात सुद्धा मला कळतं की कोण कुठल्या पक्षामध्ये जाते. हे सोशल मीडियाची ताकद आहे सध्या. आता हा जो पक्ष प्रवेश होतोय किंवा आपल्या स्वतःसाठी तिकीट मागतायत किंवा मुलांसाठी, हे जो तुमचा प्रश्न आहे, ह्याच्यावरती तर आपण बोलणं इतकं आपण मोठे नाहीये की त्यांचे जे प्रश्न आहेत ते स्वतः त्यांनी पक्ष वाढवलाय नाही वाढवलाय, किंवा स्वतःसाठी कामं केलेत, पक्षासाठी कामं केलेत का नागरिकांसाठी कामं केलीत, हा त्यांना विचारण्यासाठी हा
जो प्रश्न आहे तो त्यांच्यासाठीच योग्य असेल मी तर म्हणू शकतो. पण जो कार्यकर्ता आता आम्ही पाहतो इथं म्हणजे आधीपासून काम करतोय, अशा कार्यकर्त्यांना तुम्ही एक संधी देऊन पहा की काहीतरी विकास करतील. विकास हा होतच राहणार आहे. ही काळाची गरज आहे. प्रत्येक आपण म्हणतो ना काळाची गरज, चेंज पाहिजे प्रत्येकाला. तर तो चेंज झाला पाहिजे, काहीतरी चेंज आला पाहिजे त्याच्यामध्ये. आम्ही तर म्हणतो आमच्या युवकांसाठी, आमच्यासारखे माझ्यासारखे जे असे युवक अनेक मला भेटतात, प्रत्येकाच्या मनात तेच आहे की पक्ष नाही तर माणूस बघताय सध्याच्या काळात तरी. का तर विधानसभा पाहिली आपण, लोकसभा पाहिली, पक्षांतर्गत जे काय चालतं राजकारण त्यांचं, बंडखोरी होती. आता लास्ट मोमेंटला आपण पाहू 3-4 तारखेला जे काय उमेदवारी जाहीर होईल त्याच्यानंतर ना आपण पाहू ना कुठला उमेदवार कुठं गेला. आज भाजपच्या आज हातात कमळ आहे तर उद्या हातात घड्याळ आहे. हे आपण सांगता येत नाही. आपण पक्षांवरती ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे शेवटी. आपण पण आमच्यासारख्या नागरिकांना तुम्ही फसवू नका, म्हणजे हे झालं. म्हणजे आम्ही एका पक्षासाठी काम करायचं किंवा आम्ही एका पक्षाला मतदान करायचं, आम्हाला पाहिजे की XYZ पक्षावरती गेला पाहिजे. पण लास्ट मोमेंटला समजते की त्या पक्षाचे सगळेच उमेदवार इकडे येऊन बसले किंवा दुसरीकडे गेले, त्याच्या विरोधात भूमिका घेतली त्यांच्यातच हे जाऊन मिसळलं. त्यांच्यात जाऊन मिसळणार आहेत. आता आपण पाहिलंच, कालचीच गोष्ट आहे. एवढे म्हणजे मोठे नेते, बलाढ्य नेते एका ठिकाणचे, पिंपरी गावात किंवा इकडचे तिकडे, पिंपरी चिंचवड, आकुर्डी असल्या ठिकाणचे नेते तुम्ही परत म्हणजे तुमची सत्ता होती तोपर्यंत तुम्हाला ते सगळं भेटलं, तोपर्यंत तुम्ही घेतलं. आणि ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी समोर चित्र वेगळं दिसायला लागलं तेव्हा तुम्ही त्यांच्या जाऊन परत बसता, त्यांच्यावरती टीका टिप्पणी करून आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणार. हे कितपत योग्य आहे? हे नामुष्की झाले. आता हे किती खरं आहे, किती खोटं आहे, किती योग्य आहे, हे माझ्यासारखे युवकांनी प्रत्येकाने स्वतःचा निर्णय घेतला पाहिजे.